नमस्कार. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द फक्त वाक्य नाहीत, तर लाखो भक्तांच्या आयुष्याला आधार देणारा विश्वास आहेत. मित्रांनो, कधी कधी आयुष्यात अचानक काही संकेत मिळू लागतात. मन बेचैन होते, घरात शांतता असूनही काहीतरी चुकीचं घडणार आहे असं वाटत राहतं. आणि अशाच वेळी स्वामी समर्थ आपल्या भक्तांना आधीच सावध करतात. आजचा हा संदेश साधा नाही, कारण हा संदेश त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे ज्याच्या मनात सध्या आपल्या जवळच्या व्यक्तीबद्दल चिंता आहे. कदाचित तुमच्या घरातील एखादी व्यक्ती मानसिक त्रासातून जात असेल, किंवा आर्थिक संकट जवळ येत असेल, किंवा एखादं नातं तुटण्याच्या मार्गावर असेल. पण लक्षात ठेवा, जिथे स्वामींचा आशीर्वाद असतो तिथे मोठं संकटही छोटं येतं. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कदाचित स्वामी तुम्हाला काही महत्त्वाचं सांगू इच्छित आहेत. सातारा जवळच्या एका छोट्या गावात विनायक नावाचा एक तरुण राहत होता. घरात आई वडील, पत्नी आणि लहान भाऊ असा छोटासा परिवार होता. सगळं व्यवस्थित चाललं होतं. पण काही दिवसांपासून विनायकच्या मनात विचित्र बेचैनी सुरू झाली होती. रात्री झोप लागत नव्हती, मन सतत घाबरत होतं. एका रात्री त्याला स्वप्न पडलं. त्याने पाहिलं, एक मोठा अंधार आहे आणि त्या अंधारातून एक आवाज येतो, सावध राहा, तुझ्या अगदी जवळच्या व्यक्तीवर संकट येणार आहे. विनायक अचानक जागा झाला. घामाने पूर्ण अंग भिजलं होतं. त्याने आजूबाजूला पाहिलं, सगळे शांत झोपले होते, पण त्याचं मन मात्र घाबरलं होतं. दुसऱ्या दिवशी विनायक सकाळी लवकर उठला आणि थेट स्वामी समर्थांच्या मंदिरात गेला. मंदिरात जाताच त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो स्वामींच्या मूर्तीसमोर बसला आणि म्हणाला, स्वामी, माझ्या परिवारावर कोणतं संकट येणार आहे का? कृपा करून माझ्या लोकांना वाचवा. तेवढ्यात मंदिरातील एक वृद्ध महाराज त्याच्या जवळ आले. त्यांनी शांतपणे विचारलं, बाळ, तू खूप घाबरलास का? विनायकने होकार दिला. महाराज म्हणाले, ज्याच्या मनात स्वामी असतात त्याला संकट येण्याआधी संकेत मिळतात, पण घाबरण्यासाठी नाही, तर सावध होण्यासाठी. हे ऐकून विनायक शांत झाला. काही दिवसांनी विनायकचा लहान भाऊ राहुल सतत बाहेर फिरू लागला. घरच्यांशी कमी बोलू लागला. आई म्हणायची, काहीतरी बरोबर नाही, पण कुणी लक्ष दिलं नाही. एक दिवस राहुल अचानक घरातून निघून गेला. फोन बंद, कोणाशी संपर्क नाही. संपूर्ण घर घाबरलं. आई रडू लागली. विनायकला लगेच स्वामींचा तो संकेत आठवला, तुझ्या जवळच्या व्यक्तीवर संकट येणार आहे. तो ताबडतोब स्वामी मंदिरात गेला. विनायक मंदिरात जाऊन रडत बसला, स्वामी, माझ्या भावाला सुरक्षित परत आणा. अचानक त्याच्या मनात एक जागेचं नाव आलं. तो तिथे गेला आणि आश्चर्य म्हणजे राहुल तिथेच बसलेला होता, पूर्णपणे तुटलेला, रडत. विनायक त्याच्या जवळ गेला. राहुल म्हणाला, दादा, मी खूप मोठ्या कर्जात अडकलो आहे. मला काहीच मार्ग दिसत नव्हता. हे ऐकून विनायकच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने राहुलला मिठी मारली आणि म्हणाला, तू एकटा नाहीस, स्वामी आपल्या सोबत आहेत. मित्रांनो, कधी कधी संकट हे फक्त अपघात किंवा आजार नसतं. मानसिक तणाव, एकटेपणा, कर्ज, नात्यातील दुःख हेही मोठं संकट असतात. आणि आपल्या जवळची व्यक्ती अशा संकटातून जात असते, पण आपण ओळखत नाही. स्वामी समर्थ आपल्याला आधीच सावध करतात, जेणेकरून आपण आपल्या लोकांना वेळेवर आधार देऊ शकतो. जर तुम्हाला सध्या मन बेचैन वाटत असेल, सतत वाईट विचार येत असतील, घरात नकारात्मक वातावरण जाणवत असेल, तर फक्त घाबरू नका. स्वामींचं नाव घ्या, मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा जप मनाला शक्ती देतो. स्वामी समर्थांचे 5 संकेत तुम्हाला सांगणार आहे. अचानक मन अस्वस्थ होणे, कारण नसतानाही मन घाबरत असेल तर तो संकेत असू शकतो. जवळच्या व्यक्तींचं वागणं बदलणं, एकटं राहणं, राग येणं, शांत होणं याकडे दुर्लक्ष करू नका. सतत नकारात्मक स्वप्न, कधी कधी स्वप्नातूनही संकेत मिळतात. घरात अचानक तणाव वाढणे, लहान गोष्टींवर भांडणं होणे, देवाकडे सतत ओढ वाटणे, ही स्वामींची कृपा असणे. काय केलं पाहिजे? दररोज सकाळी श्री स्वामी समर्थांचा जप करा. घरात शांत वातावरण ठेवा. जवळच्या व्यक्तींशी प्रेमाने बोला. कोणालाही कमी समजू नका. रागात कठोर शब्द वापरू नका. फक्त मंदिरात जाणं म्हणजे भक्ती नाही, तर दुसऱ्यांचं दुःख समजून घेणं, संकटात साथ देणं, प्रेमाने बोलणं, विश्वास ठेवणं ही खरी भक्ती आहे. एका स्त्रीने स्वामींना विचारलं, स्वामी, माझ्या घरात सतत अडचणी का येतात? स्वामी म्हणाले, घरात प्रेम कमी झालं की संकट येत वाढतात. किती
मोठा संदेश आहे हा. आज लोकांकडे पैसा आहे पण वेळ नाही, मोठं घर आहे पण मनात जवळीक नाही, म्हणूनच लोक आतून तुटलेले आहेत. तुझ्या माणसांना जपा, कारण पैसा पुन्हा मिळू शकतो पण तुटलेली माणसं पुन्हा जुळवणं कठीण असतं. जर हा संदेश आज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर कदाचित हा योगायोग नाही, कदाचित स्वामी तुम्हाला सांगत आहेत, सावध राहा. तुमच्या जवळच्या व्यक्तीला तुमची गरज आहे. आजच त्या व्यक्तीशी बोला. त्यांना विचारा, तू ठीक आहेस ना? कधी कधी हे 4 शब्द एखाद्याचं आयुष्य बदलू शकतात. शेवटी एक प्रार्थना करूया. श्री स्वामी समर्थ. हे स्वामी राया, आमच्या परिवारावर तुमची कृपा कायम ठेवा. आमच्या जवळच्या प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित ठेवा. त्यांच्या मनातील दुःख दूर करा आणि संकटातून बाहेर पडण्याची शक्ती द्या. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जर तुम्हालाही स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ हा संदेश आपल्या जवळच्या लोकांपर्यंत नक्की पोहोचवा, कारण कधी कधी एक संदेश